मंडळी नमस्कार, मी सुभाष सुतार लोकसंवादमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मंडळी, भोंदूबाबा अशोक खरातच्या संदर्भानं एक संवेदनशील विषय आपण महाराष्ट्रातल्या नागरिकांच्या हितासाठी लोकसंवादच्या व्यासपीठावरून मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. विषय अतिशय गंभीर आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून तो समजून घ्यावा अशी एक विनंती आपण लोकसंवादच्या व्यासपीठावर महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना करतो आहोत. कारण नाशिकचं जे विशेष पोलीस पथक आहे, या पथकानं महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांना, सर्व संपादकांना, वर्तमानपत्राच्या सर्व वार्ताहरांना, पत्रकारांना, नागरिकांना आणि विशेष म्हणजे सोशल मीडियातल्या सर्व सभासदांना, प्रमुखांना एक आव्हान केलं आहे. खरं म्हणजे ही अत्यंत गंभीर अशी सूचना आहे आणि या सूचनांचं पालन केलं जावं असं आव्हान आपण लोकसंवादच्या व्यासपीठावरून करणार आहोत. 25/3/2026 रोजी हे पत्र सोशल माध्यमांवर आलेलं आहे. पोलिसांनी विशेष करून विनंती केलेली आहे, सूचना केलेली आहे. या सूचनाचा विषय आहे सोशल माध्यमांवर जी मुलं काम करतात, झालेल्या चुकांसंदर्भात पोलिसांनी आता गुन्हे दाखल करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून या पत्राचा विषय आहे तपास प्रकरणातील पीडित महिलांचे फोटो व्हायरल करून समाजामध्ये बदनामी करण्याच्या संदर्भानं हा विषय अत्यंत गंभीर आहे. बीड जिल्ह्यातल्या 3 लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणखी जर असंच हे प्रकरण वाढत गेलं तर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत असणार आहे आणि म्हणून हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि तो समजून घेणं गरजेचं आहे. पोलिसांनी सर्व नागरिकांना, बांधवांना, सर्व न्यूज चॅनल्सचे इंस्टाग्राम हँडल्स, यूट्यूब चॅनल्स, न्यूज पोर्टल्स, ऑनलाईन न्यूज पोर्टल्स, इंस्टाग्राम न्यूज पोर्टल्स व इतर सोशल मीडिया आधारित बातमीपत्राच्या अनुषंगाने सर्व संपादकांना, सर्व पत्रकारांना कळवले आहे की अशोक खरात या भोंदूबाबा बाबत सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. त्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. आता पोलिसांच्या असं निदर्शनास आलं आहे की गंभीर गुन्ह्यातील पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत आहेत. कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे BMW या व्हॉट्सअप ग्रुपवर राहुल गंगाधर शिंदे, अनिल कोल्ड्रिंक्स कोपरगाव याने पीडित महिलांचे अश्लील व्हिडिओ प्रसारित केले आहेत. त्यावरून पोलिसांनी तपास केला असता सदरल व्हिडिओ राहुल शिंदे याला योगेश पंढरीनाथ आढाव, राहणार कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, योगेश पंढरीनाथ आढाव यास ते व्हिडिओ त्याचा मित्र संदीप गर्जे, राहणार माजलगाव, जिल्हा बीड यांनी पाठवल्याचे पोलीस तपासातून निदर्शनास आलेलं आहे. त्यावरून या आरोपीवर म्हणजे राहुल गंगाधर शिंदे आरोपी क्रमांक 1 आहे, आरोपी क्रमांक 2 योगेश पंढरीनाथ आढाव आणि संदीप गर्जे या तिघाविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये म्हणजे जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 147/2026 BNS कलम 294 कंसात 2 BNS कलम 294 कंसात 2 3 कंसात 5 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 67 प्रमाणे गुन्हा दिनांक 25/3/2026 रोजी दाखल करण्यात आलेला असून आरोपी क्रमांक 1 राहुल गंगाधर शिंदे आणि आरोपी क्रमांक 2 योगेश पंढरीनाथ आढाव यांना अहिल्यानगर पोलिसांनी अटक केलेली आहे. आता आरोपी क्रमांक 3 संदीप गर्जे याचा शोध सुरू आहे, तो फरार आहे. त्याला सुद्धा अटक करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलेलं आहे. आता या प्रकरणात पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, गंभीर असून यामध्ये बऱ्याच महिला पीडित असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं अतिशय संवेदनशीलरित्या व गोपनीयरित्या त्यांची ओळख उघड होणार नाही याची खबरदारी पोलीस घेत आहेत. त्यांच्या प्रतिष्ठेला कुठे धक्का लागता कामा नये आणि म्हणून सर्व नागरिकांना, सर्व संपादकांना, वर्तमानपत्राच्या सर्व वार्ताहरांना, सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या सर्व सभासदांना पोलिसांकडून असे आवाहन करण्यात येत आहे की कोणाकडेही पीडित महिलेची ओळख, तिच्या नातेवाईकांची ओळख, तिच्या कुटुंबाची ओळख उघड होईल असे व्हिडिओ किंवा अश्लील व्हिडिओ, फोटो असल्यास ते तात्काळ डिलीट करा. ते प्रसारमाध्यमांवर प्रसारित करू नका किंवा फॉरवर्ड करू नका. असे व्हिडिओ प्रसारित केल्यास संबंधितांवर व संबंधित प्रसारमाध्यमांच्या ग्रुप ॲडमिनवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात येणार आहे आणि कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल असं पोलिसांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सोशल मीडियामध्ये जे विद्यार्थी विद्यार्थिनी
किंवा नागरिक सक्रिय असतात अशा विद्यार्थिनींनी स्वतःहून अडचणीत येऊ नये. असा व्हिडिओ एखादा आला, एखादा फोटो आला तो डिलीट करावा. तो फॉरवर्ड करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण बीड जिल्ह्यातल्या तिघांवर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे. आपण लोकसंवादच्या व्यासपीठावरून सर्व नागरिकांना, विशेष म्हणजे तरुणांना आवाहन करतोय की अशा भानगडीत पडू नका. अशोक खरातला जी शिक्षा व्हायची ते सरकार देईल, ते न्यायालयाचं काम आहे. पोलीस तपास सुरू आहे, त्याच्या मुसक्या आवळल्यात, त्याला अटक करण्यात आलेली आहे. जेवढ्या काही गुन्ह्यामध्ये त्याचा सहभाग असणार आहे त्या सहभागाविषयी पोलिसांनी विविध ठिकाणी जवळपास 10-12 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याचा तपास विशेष पोलीस पथकाकडून करण्यात येतोय. याची नोंद महाराष्ट्रातल्या नागरिकांनी घ्यावी असं आव्हान लोकसंवादच्या व्यासपीठावरून करतो आहोत. लोकसंवाद या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आवडली तर ती निश्चित दुसरीकडे फॉरवर्ड करा, शेअर करा आणि लोकसंवादला आपलं सहकार्य असंच राहू द्या, एवढंच आव्हान करतो. लोकसंवाद बीड.